की बरं होईल. तर मराठी हिंदीसह अनेक भाषांमधून प्रेमगीत, गझल, भावगीत, भजन, लावणी, कव्वाली आणि डिस्कोपासून ते रिमिक्ससह विविध प्रकारची गाणी आशा भोसलेंनी गायली. त्यांच्या आठवणी आणि गाणी या कायमच रसिकांच्या मनामध्ये जिवंत राहतील. त्यांच्या निधनानंतर मान्यवरांनी आठवणींना उजाळा दिलाय. सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या. मला आठवतं की आम्ही रेडिओ जॉकीजचा जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये आशाताईंनी मला 2 ओळी गुणगुणायला लावल्या आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, बघा माझी शक्ती, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही गायला लावू शकते. असं अतिशय जिंदादिल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. ईश्वरीय आवाज असलेल्या एक आमच्या गायिका आमच्यातनं निघून गेल्या. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. अशा त्यांनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायलीत आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील. आशाताईंचा माझा अतिशय जवळचा परिचय होता. विशेषतः मला जेव्हा 61 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मुंबईला त्या कार्यक्रमात आल्या होत्या आणि त्या कार्यक्रमात त्यांनी स्वतः त्यावेळी गीत गायलं आणि मला आशीर्वाद दिले. त्यांच्या मृत्यूने आपण संगीत क्षेत्रातल्या अशा गायिकेला मुकलो आहे की जिने आपल्या देशाचं नाव खरं म्हणजे विश्वात प्रसिद्ध केलं. त्यांनी 92 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये 12,000 गाणी त्यांनी म्हटली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्रात नाही देशामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली, ती कधी भरून येऊ शकत नाही. आणि आशाताई गेल्याने खऱ्या अर्थाने एक सूर हरपलेला आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांचे श्रोते जे आहेत त्यांच्या गाण्यांचा आनंद घेत राहतील. अशा प्रकारचं त्यांचं जे काही व्यक्तिमत्व होतं त्याला आपण मुकलेलो आहोत. मी त्यांना शिवसेनेच्या वतीने, आमच्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो.